चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आले वा 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 झाली सुरुवात. चला या आपल्याला आज भाग 3 मध्ये जायचं आहे बघा. बेसिक अंकगणितामध्ये भाग 3 बघायचा आहे. ओके, आवाज वगैरे चेक करा. ज्यांचं कोणाचं कालचं लेक्चर मिस झाला असेल त्यांनी यस हाय यस गुड इव्हनिंग आले. चला आज आपल्याला बेसिक अंकगणितामधला भाग 3 बघायचा आहे. बेसिक अंकगणितामधला भाग 3 बघायचा आहे. ठीक आहे. हां यस गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग यस हॅलो बोला. चला आले. आता आपल्याला बेसिक अंकगणितामधला 3 भाग बघायचा आहे बघा. बेसिक अंकगणित भाग 3. बेसिक अंकगणित भाग 3. ओके. हां काल आपण 2 बघितला होता. चला या जेवण बिवणं करून येतात बघा काही जण. हां काही जणांचं झाल्यानंतर जेवण होतंय. चला आले. चला सुरू करूत काय मग आज. सर कुठून लाईव्ह आहे? कुठून लाईव्ह आहे म्हणजे अयो धरतीवरून आहे मी लाईव्ह. धरतीवरून कुठून लाईव्ह आहे म्हणजे अच्छा मी कुठं आहे आत्ता? होय मी आता आहे नांदेडमध्ये. मी कुठं आहे आता? नांदेडमध्ये आहे. नांदेडमधून लाईव्ह आहे. चला आले. हां आता बेसिक अंकगणित भाग 3 आपण जो कालचा पोर्शन बघितला होता. कुठला कुठला? दशांशाचा गुणाकार करणे है ना, दशांशाचा वर्ग करणे, दशांशाचे वर्गमूळ घेणे, दशांशाची बेरीज करणे, हा पूर्ण भाग बघितला होता. आता आपल्याला काय करायचं आहे, या सर्व भागांचा नमस्कार सर्व भागांचा वापर करून एक आपल्याला पॉईंट बघायचा आहे. चला हे नाव माहीत झालं काय आजचं काय बघणार आहोत? भाग 3 बघणार आहोत. तर याला क्लिअर करतो. आता भाग 3 मध्ये का होय बघा बरं हो एकदा. त्याचं नाव आहे दोन्ही बाजूचा वर्ग करून. एक बेसिक मधलाच भाग आहे. दोन्ही बाजूचा वर्ग करून. दोन्ही बाजूचा वर्ग करून हे बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता पोलीस भरतीवाले जे पोरं असतील याच्यामधले पोलीस भरतीच्या पोरांनी तुम्ही हा जो भाग आहे ना हा असा एकदम परफेक्ट झाला पाहिजे आणि बाकीच्या लोकांना हे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. ओके. हां चला या यस यस आले. आता याच्या अगोदर थोडंसं एक बेसिक माहीत पाहिजे. काय पहा, समजा मी असं लिहिलं तांब्यात पी. काय लिहिलं? तांब्यात पी इक्वल टू 6. त्याला मी काय म्हणतो? तांब्या म्हणतो. काय म्हणायचं? तांब्या. तांब्यात पी. या तांब्याचा लई मोठा खेळ आहे. लसावी मसावीमध्ये आहे, बेसिकमध्ये आहे, वर्गमूळमध्ये आहे, घातांकामध्ये आहे. तांब्या फार महत्त्वाचा आहे. करणीमध्ये पण आहे. हां यस बोला बोला बोला. चला आता समजा असं असेल तर सांगा बरं पी काय येईल? पीची किंमत काय येईल? मला त्याला तांब्याच्या बाहेर काढायचं आहे. म्हणजे यस तांब्या म्हणजे काय? वर्गमूळ. असंच नाही बरं, तांब्या म्हणजे काय बी होतंय. तांब्या फक्त हे तांब्यामध्ये इथं 5 लिहिलं की 5वं मूळ है ना, तांब्यामध्ये 3 लिहिलं की घनमूळ. त्याच्यामुळं ते काही होतंय. तांब्यात किती लिहू द्या त्याच्यानुसार त्याचं नाव बदलतं पण मूळ नाव त्याचं तांब्या. ओके चला या. हां पी इक्वल टू किती? 36 आले. आता काय करायचं पहा. याच्या इथं काही नाही म्हणजे काय असते? समजा मी आणखी एक लिहिलं घनमुळामध्ये असं लिहिलंय आणि इकडं लिहिलंय समजा मी 4. बघा आता घनमुळामध्ये काय लिहिलंय? पी आणि इकडं काय लिहिलंय? 4. आता आपण आज जर झालं तर होईल समजा. एकदम भारी कन्सेप्ट आहे. कोणता? समजा तुम्हाला पीच्या डोक्यावर 3/8 दिला असेल तर याला अशा याच्यात कसं मांडतात हे पण आज शिकणार आहोत. कारण हे लसावी मसावीमध्ये लागतंय. हे पण क्लिअर करणार आहोत. चला आता या 2 मध्ये क्लिअर होईल. आणि समजा जर तुम्हाला आणखी लिहायचं असेल 5वं आणि इथं जर लिहिलं पी इक्वल टू लिहिलं 2 तर आता याच्यात बघा काय करायचा. एक थोडक्यामध्ये आपण सांगूत की यांना कसं बाहेर काढायचं. दुसऱ्याचं काय आलंय? पी इक्वल टू पहिल्याचं म्हणताय का? नाही कोणाच तरी म्हणताय पण 2 वर्गमुळात 2 म्हणताय काही जण. काही जणांचं 36 म्हणजे पहिल्याचं बोलताय बहुतेक. ते तर करेक्ट आहे. यस या आता इकडं काय करायचं. समजा जर हे असं असेल तर तुम्हाला माहिती आहे या तांब्या रिकामा दिसतोय तिथं काही नाही म्हणजे काय असते? 2 असते. काय नाही म्हणजे काय असते? 2 असते.
आणि इथं तर तुम्हाला दिलेलंच आहे, किती आहे 3 आहे. इथं पण तुम्हाला दिलेलंच आहे, किती आहे 5 आहे. मग याला एका काय आले बघा 48 आले काही जणांचं. कोणत्याचं 48 काढले? 2 नंबर का 1 नंबरवालं? बघा बरं एकदा. किती नंबर लिहिताय? 64. म्हणजे ते बहुतेक 2 नंबरच्याच असेल. पहा आता ज्यांचं चुकायलंय आणि ज्यांचं करेक्ट यायलंय ते सगळ्यांचे डाऊट क्लिअर झाले पाहिजे. तुम्हाला काही दिलं तर त्याचं आन्सर आलं पाहिजे. पहा इकडं काय करायचं. समजा जर तुम्हाला पी विचारलं, पी इकडे लिहू का? बरं इकडून लिहितो. इकडे लिहितो. समजा जर तुम्हाला पी विचारलं तर पुढची संख्या जशाच तशी लिहून घ्यायची. घेतली. आता सांगा याच्यात काही नाही म्हणजे काय असते? 2 असते, वर्गमूळ है ना. काय असते? 2 असते. मग याच्यात काही नाही म्हणजे काय आहे? 2 आहे ना. तर पी लिहायचं आणि याच्यात जे असतंय ते याच्या डोक्यावर लिहून टाकायचं आणि वर्गमूळ गायब करायचं. आले. मग काय म्हणणार? पी इक्वल टू 6चा वर्ग किती हो? 36. सेम याच्यात बघा पी इक्वल टू काय दिलंय? 4 लिहून घ्या. घेतलं. आतमध्ये किती आहे? हा बघा काही जणांचं चुकलेलं आहे, काही जणांचं वेगळंच थोडं आन्सर येतंय. तर त्यांनी लक्ष द्या. काय म्हणलो मी? इथं आतमध्ये कोण आहे? पी लिहून घेतलं. पुढं कोण आहे? 6 लिहून घेतलं. 6 आपल्याला ते वर्गमूळ काढून टाकायचे. मग काय केलं मी? याच्यात काय असते? काही नाही म्हणजे 2 असते. मग समोर जी संख्या आहे त्याच्या डोक्यावर 2 लिहायचं. आता इथं या. इथं मी पी लिहिलं, समोरचं 4 लिहिलं. आता बोला बरं हे जे आतमध्ये आहे 3 आहे ते काय करायचं? पुढच्याच्या डोक्यावर लिहायचं. कसं दिसतंय? 4चा घन दिसतंय. मग 4चा घन काय असते? 64. 4चा घन काय असते? 64. यस. तिसऱ्याचं अच्छा कोणाचं म्हणताय? तिसऱ्याचं 32 करेक्ट आहे. आता तिसऱ्याला लिहू. काय झाला लाईटला अचानक? या इकडं तिसऱ्याला पहा. तिसऱ्याला लिहूत. आता तिसरं काय आहे? पी आहे. तर लिहून घेतलं पी. पुढं कोण आहे? 2 लिहून घेतलं. 2. आता इथं कोण दिसतंय हो? इथं तुमच्या 5 दिसतंय. डायरेक्ट पुढच्याच्या डोसक्यावर 5 मांडा आणि 2चा 5वा घात हा काय येतो? 32 येतो. जरी तुम्हाला आता माहित नसेल 2चा 5वा घात किती काय वगैरे, त्याची सिरीजच आहे आपल्याला. कुठे? तर परिमेय अपरिमेय संख्येमध्ये त्याची सिरीज आहे. ओके चला. झालं हे. तर हे इकडं थोडंसं कामाचं आहे. चला या आता पुसुका. हे क्लिअर झालं? ही गोष्ट कळाली. मग आता इकडे या. चला याला क्लिअर करतो. पुष्पा चला या इकडं. आता समजा मी एक प्रश्न असा लिहिला. तांब्यामध्ये x लिहिले भागिले 0.14 लिहिले इक्वल टू 0.1 असेल तर x इक्वल टू काय? पोलीस भरतीच्या मुलांना हे डायरेक्ट प्रश्न येतात बघा. आणि तुमच्या सरळ सेवेच्या परीक्षेला हे डायरेक्ट प्रश्न असतात. सर मी आता आले. ओयो आता झाली. बरं झालं. काल उशिरा आलते का? मग काल तुम्ही सगळी पंगत उठल्यावर आलते वाटते. आता किती एक्झाम्पल झाले सर? काही झालं नाही. थोडंसंच झालेलं आहे भाग, काही झालेला नाही. ओके तुम्हाला बघायचंय का? या सांगतो. पण ते लई खूप हे करावं लागते बघा. बॅक जावं लागते, नाहीतर तुम्हाला ते कळालं असतं. असेल तर x इक्वल टू काय? तुम्हाला इथंही सुद्धा कळून जाईल काय आहे. तर तुम्ही जेव्हा लाईव्ह बघताय ना, तर जे उशिरा आलेत काय उशिरा आलेत ना, त्यांनी लाईव्हवर क्लिक न करता थोडंसं मागं जा. म्हणजे तुम्हाला कळेल की काय झालाय भाग. यस सर थोडे टेटचे पण क्वेश्चन घ्या. आपण हे बेसिक घेतोय. 1 मिनिट तुमचा एकदा डाऊट क्लिअर करू द्या. आपण जे घेतोय ना ते बेसिक घेतोय. म्हणजे काय की बाबा ते सगळ्याच परीक्षांचं बेसिक आहे. म्हणजे त्याला असं नाही की हे फक्त तलाठ्यालाच आहे, हे फक्त तुमच्या पोलीस भरतीलाच आहे, असं नाही बरं. हे सगळ्यांचं बेसिक घेतोय. आणि जेव्हा चॅप्टर सुरू करूत मग तुमचे पोलीस भरतीचे वेगळे असतील, तुमचे टेटचे वेगळे असतील आणि MPSC वाल्यांचे वेगळे असतील. त्याच्यामध्ये तो थोडासा डिफरन्स येतो. ओके परंतु हे बेसिक सगळ्यांनाच आहे. चला उत्तर काय काय आलं? 0. असं. ओके काही जणांचं आलंय बघा. यस काही जणांच्या याच्यात 0 बखळा आले तर थोडे कमी करा. काही जणांचे कमी आले तर यस. गुड इव्हिनिंग ठाकरे साहेब. गुड इव्हिनिंग. वा ठाकरे साहेब बी आलेत बघा आपल्याला आज इथं. चला स्वागत आहे ठाकरे साहेबांचं. या आले. आता बघा काय करायचं. या इकडं. झालं. आत्ताच तुम्हाला एक मी हे सांगितलं होतं, वाटल्यास डबल एकदा सांगतो. पी आणि इथं होतं आसन, इकडं काय होतं 4.
मला जर हे मला जर हे घनमूळ काढायचं असेल तर आतली संख्या जशाच तशी लिहायची आणि पुढच्याच्या डोसक्यावर काय करायचं, हे जे असेल ते लिहून टाकायचं. लिहलं, या इकडं. मग आता मला जर हे वर्गमूळ काढून टाकायचं असेल तर ही संख्या आतली जशाच तशी लिहा, फक्त 14 आहे, 0.14, जशाच तशी लिहा, इक्वल टू हे जे काय आहे ना, हे जे काय आहे याच्या डोसक्यावर किती लिहा, इथं जे असतंय, इथं काय नाही म्हणजे काय असतंय, 2 असतंय, ते असं लिहा. संपलं. ओके. यस 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 यस. चला, यस, ऑलवेज वेलकम वेलकम वेलकम. चला या, आता तुम्हाला काय विचारलंय, एक्स विचारलंय. हा पहा, हे भागाकारात आहे. अगोदर याचा वर्ग करून घ्या बरं. याचा वर्ग काय तो 0.1चा वर्ग. तर 1चा वर्ग, एक आतमध्ये एक संख्या सोडून दशांश आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतात, तुम्ही सगळ्या गोष्टी शिकलेत. हा, तर 0.1 आहे तर याचा वर्ग करायचा आहे. 1चा वर्ग, एक आतमध्ये एक संख्या सोडून दशांश आहे ना, बाहेर आल्यानं काय करायचं, 2 संख्या. मग 1 2, 2 संख्या सोडून दशांश, याचा वर्ग आला. हे भागाकारात आहे, इकडे जाऊन गुणाकारात, मग याला ते गुणाकारात आलं. कोण हो, 0.14. यस, चला लिहू. हा 1 गुणिले 14, संख्या संख्यांचा गुणाकार. किती संख्या सोडून दशांश देऊ, इथं 2 संख्या, इथं 2 संख्या, दोन्ही मिळून 4 संख्या. मग 1 2 3 4, आता आला दशांश. हे आलं तुमचं उत्तर. म्हणजे बघा तुम्हाला काय काय माहीत होतं. ओके, काय काय माहीत होतं की तुमचा वर्ग कसं करायचं है ना, त्याच्यानंतर तुमचं गुणाकार कसं करायचं हे एक माहीत पाहिजे होतं, आणि ते सगळ्या गोष्टी तुमच्या ऑलरेडी क्लिअर झालत्या. आता काही जणांचे बघा किती शून्य आले, तर त्याच्यात 2 शून्य, काही जणांचे 3 शून्य मला दिसलेत वरी. यस यस यस, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग, थँक्यू थँक्यू. चला, झालं का हे क्लिअर. आता पुढच्याचं सांगा बरं तुम्ही. या, आता समजा तुम्हाला असं दिलंय दुसरं, पहा इथं वर्गमुळावालंच असते, इथं घनमूळ होता असतोर नसते. असलं तरी तुम्हाला मी पद्धत सांगितली. समजा हे असं दिले 0.032, याच्या भागिले इथं पी आहे, पण ते पी कुठं आहे, वर्गमुळातच आहे बरं. जर नसेल तुम्हाला वाटत ते, तर थोडं तांब्या मोठा काढूत. ओके, हां, इक्वल टू 0.0, गंदी बात झाली, हां 0.4 असेल तर पी इक्वल टू काय सांगा आता. तर पी इक्वल टू काय, बोला. सर काय म्हणले, 4 शून्य. अयो, अच्छा, तुमचं चालू आहे का. करा करा, चॅटिंग करा चॅटिंग करा. मग तुमचं झालं चॅटिंग करणं की आम्हाला सांगा हो, मग आम्ही पण येतो तुमच्यासोबत. आले, हां चला, बरोबर आहे. काय म्हणणं आहे एकमेकीचं ऐकून घ्या बरं. हां, पुन्हा नाराज होसान तुम्ही बा. चला, आता याचं उत्तर काय येईल, फास्ट हो द्या. फास्ट हो द्या. झालं. यस 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 यस. चला, उद्याच्या दिवस आणखी परत बेसिकच चालणार आहे. उद्याला एक आपण पोर्शन कंप्लीट करणार आहोत, त्याचा एकदम भारी पोर्शन आहे बघा, युनिट डिजिटवाला. तो एक पोर्शन कंप्लीट करणार. आलं का कोणाचं, आलं 0.128. वाव. चला, एक आलंय 0.128. बरं, आणि काही जणांचं आलंय बघा 0.00512, 128, काहींचं 0.128. यस, वेगळे वेगळे आलेत बघा. या चला, क्लिअर करूत काय आहे तर. मला सांगा, हे जर मला काढून टाकायचं असेल इकडचं वर्गमूळ, तर इथं काय असतंय 2, ते डायरेक्ट याच्या डोसक्यावर नेऊन मांडायचं 2. ओके, मग याला मी अगोदर एक स्टेप असं लिहितो, 32 भागिले काय पी इक्वल टू, हां चला, इकडचं जे आहे ना ते काय करायचं, त्या आतलं याच्या डोसक्यावर लिहायचं. इथं कोण आहे, काही नाही म्हणजे 2 असतंय, ते याच्या डोक्यावर लिहायचं आणि वर्गमूळ काढून टाकायचं. मग चला बरं, आता 0.32. आता हे जे 0.4चा वर्ग आहे ते इकडं आणा, आणि हे पी जे आहे हे इकडं न्या. फक्त इकडचं तिकडं तिकडचं इकडं आणता आलं पाहिजे. हां, यस, काहींचं बरेच उत्तरं वेगळे आलेत बघा. येऊ द्या, या इकडं. हां, इकडं गेला तुमचा पी, आणि हे 0.4चा वर्ग करा ना. 4चा वर्ग काय, 16. 4चा वर्ग काय, 16. आले, 4चा वर्ग 16. किती सोडून, एक संख्या सोडून. काय, एक संख्या सोडून. मग बाहेर आल्या ना 2 संख्या सोडून. मग 1 2, 2 संख्या सोडून दशांश आले. हां, आता तुम्ही काही जणांनी पॉईंटमध्ये काढलंय.
चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी उत्तर पॉईंटमध्ये नसते हा, अपूर्णांकाच्या स्वरूपात असते. मग काय येऊन राहिलं? संख्या संख्या लिहा. हे सगळं तुम्हाला झालंय मागच्या लेक्चरला. खाली किती संख्या सोडून दशांश आहे? 2. मग वरी किती शून्य वाढवा? 2. वरी किती सोडून आहे? 3. मग खाली किती शून्य वाढवा? 3. 1 2 3. इथपर्यंत बरोबर आहे का बघा? काहींचं .2 मी वर्ग केलाच नाही व कस काय चुकली व माय तू? ये दुर्गे हो, ह्याचा वर्ग करायचा माय. इथं जे असेल ना त्याच्या डोसक्यावर मांडायचं. तू डोसक्यावरचं बघलीच नाहीयेस, तसंच घेऊन आलीस म्हणून तू हे उत्तर तसं काहीतरी आलंय. चला या आता इकडं कोण हाय? पी हाय. जेवढे कटतात तेवढे कटवा. पाहता 16 1 16 आणि शून्याला 0. 16 दोन्ही 32. मग उत्तर आलंय तुमचं काय? 2/10. यालाच तुम्ही काय लिहू शकता? 0.2 लिहू शकता. म्हणजेच तुमचं हे आन्सर काय येईल? 0.2. आता मला तुम्ही सांगा, ते लई मोठे लांब लचक उत्तरं येणारे तुम्ही काय करा? तुम्ही टेम्पोत बसा बघा. तुम्हाला मी ना नदीत सोडून येतो. तुम्ही काय केल्या तुम्हाला कळालं नाही है ना. इथं 0.512 असे काहीतरी उत्तर आले. ते कसं काय आले गड्या? हां, मी गुणाकार केला. कोणाचा गुणाकार केला? आयो माय. आया दुर्गे, इकडं हे खाली होतं, मगाच्या ह्याच्यात वरी होतं. ते बघा बरं बरोबर. अरे बरोबर आहे. काही जणांनी ह्यांचा गुणाकार केलाय. नाही ऊ गंदी बात हो गई. यस, तुमचं बरोबर आहे. यस, त्यांनी म्हणताय माझ्या बरोबर आहे तुमचं. आता दुसऱ्यांदा चूक होऊ नये. आता इकडे चुकू नये. चला या, झालं का? इकडे लिहितो ते तसंच ठेवतो म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तुम्हाला. या समजा आपल्याला तिसरा काळजीपूर्वक समजा एकदम साधं P+17 = 10 असेल तर P = काय? तर P = काय? हे तर लई सोपं आहे. सर मी थांबा, माझा कर्सर मला देत आहे तुमच्या. हां सर, मी वर्ग केलता पण पुढची पायरी जमलीच नाही. कोणती हो? अच्छा, भागमभागी करायची. तुम्ही मागच्या लेक्चरला नव्हते का? भागमभागी केली की सगळंच हे होतंय ना. पुढची पायरी म्हणजे काय? वर्ग केलाय, इकडं खाली आणायचा. खाली आणला की भागाकार करायचा. यस, चला करेक्ट आहे. हां या, आता याचं उत्तर सांगा फास्ट. काय म्हणतात गड्या? नाही, तुम्ही नुसतं नाही म्हणल्या. मग काय नाही आहे ते तर सांगा कंसात. अच्छा, यांचं उत्तर काय आलंय? 83. वाव, 83 आलंय. यस. हे पॉईंटवाल्यातून थोडंसं पलीकडे आलो म्हणजे थोडं बहुत एकदा क्लिअर व्हावं. कारण चुकू लागले ना इकडं. मग वापस तिकडे जाऊत की आपण. काय टेन्शन आहे आपल्याला? लिवलंय. हां या इकडं. आता झालं का लिहिणं? हां, तर समजा मला हे एवढे जे आहेत ना, हे वर्गमुळाच्या बाहेर काढायचे आहेत. म्हणजे तांब्याच्या बाहेर काढायचे आहेत. लिहून घ्यायचं जशास तसं. इथं आतमध्ये काय असतंय? 2 असते. आतमध्ये काय असतंय? 2 असते. मग ते जर तिथून काढून टाकलं वर्गमूळ तर ते याच्या डोसक्यावर जाऊन बसतंय 2. मग सांगा बरं, P+17 = का हो? शांभार. चला शांभार. हे 17 तिकडं गेलं, काय झालं? -17. 100तून 17 गेले 83. काय आलं? 83. यस, हे करेक्ट आलं. ओके, आता पॉईंटवाल्याकडे पुन्हा येऊत आपण. आले. चला, 83 उत्तर करेक्ट आलं. यस. हां, याच्यामध्ये बऱ्याच स्टेप तुम्ही गायब करू शकता बरं. परंतु सुरुवातीला मात्र एक स्टेप लिहा. कारण आपल्याला काय परीक्षा द्यायची नाही आताच. समजून घेणं गरजेचं आहे. समजल्यावर तुम्ही कुठे उड्या माराव, काहीच टेन्शन नाही. 4 नंबर पाहता. हां लिवलं. पाहता, समजा तुम्हाला जर असं दिले x भागिले इथं दिले समजा 10 आणि सॉरी हे घनमुळात आहे. घनमुळात x भागिले 10 = तुम्हाला जर दिला असेल 4 असेल तर x = काय? याच्यात पॉइंट नाही आहे त्याच्यामुळे हे चुकू नये बघा सगळ्यांचं. चला या सांगा आता. सर 0-2 कसे आले? अयो, एकच मी याच्यात का कोणत्या प्रश्नात म्हणताय मला एकदा सांगा ना. 3 नंबरमध्ये का याच्या अगोदरच्या 2 नंबरमध्ये?
3 नंबरमध्ये का 2 नंबरमध्ये? एकदा खाली हे करा, मेसेज करा कोणत्या याच्यात म्हणताय. किती नंबरमध्ये? 6. नाही तुम्ही उत्तरच सांगायला ते थांबा की त्यांचं एकदा हो दे की अगोदर त्यांचं काहीतरी डाऊट आहे. सांग बाई काय म्हणणं आहे तुझं? तिचं म्हणणं आहे की सर 3 नंबरमध्ये. म्हणजे याच्यात का? अयो हे तर लई सोपं आहे की. आता मला सांग हे काय आहे? हे 10 आहे बरोबर आहे. त्याला एकदा काय करूत आपण थोडंसं कट करूत. हां ते काय आहे? 10 आहे. तुम्हाला काय म्हणलं इथं जे असेल ते याच्या डोसक्यावर नेऊन मांडा. मांडलं मग ते काय दिसतंय? 10चा वर्ग दिसतंय. काय दिसतंय? 10चा वर्ग दिसतंय. मग 10चा वर्ग काय असते? 100 असते. 10चा वर्ग काय असते? 100 असते. ओके. हां 2 नंबरमध्ये अयो 2 नंबरमध्ये म्हणजे मागे जावं लागेल काय? एकच मिनिट. 1 नंबर आणि 2 नंबर कुठे आहे हो? आपण क्लिअर केलं का? क्लिअर केलं बघा. क्लिअर केलं. आणखी इथं बघा इथं तुमचा आणखी डाऊट क्लिअर होईल. हां 4 नंबरचे क्वेश्चन सारखे क्वेश्चन सोपे आहेत सर. काय म्हणले की बघा 4 नंबरचा क्वेश्चन. हां राईट यस यस यस. बघा आता हे क्वेश्चन जे आहेत ना पॉईंट नसेल तर चुकण्याचे चान्सेस आपले कमी असावेत. कमी म्हणजे 0च असावं. चुकूच नाही आपलं. ओके. मग काय करायचं पहा आता हे जशास तसं असं लिहा. म्हणजे तुम्ही काय केलं? तांब्या काढून टाकला. तांब्यात कोण बसले? 3 बसले. मग ते 3 वाला आहे ना डायरेक्ट इकडं याच्यात जे कोणी असेल त्याच्या डोक्यावर मांडलं. मग तुम्हाला काय दिसतंय ते? तर ते 4चा घन दिसते. 4चा घन काय? 64. हे 10 इकडं भागाकारात आहेत तिकडे जाऊन गुणाकारात म्हणजे इकडं जाईल ते. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल? 640. उत्तर काय येईल? 640. ओके. उत्तर काय आलं? 640. कळालं का? अहो कळालं हे? चला मग आता पॉईंटकडे जाऊ परत. यस 640 आले. आता परत पॉईंटकडे जाऊ. इकडे लिहितो. हां चला आले. हां आज जवळपास बघा 4 वाजल्यापासून इथंच हाव मी स्टुडिओमध्ये. 4 वाजल्यापासून आता वाजायलेत आपले 8:30च्या आसपास व्हायले. तर म्हणजे 4.5 घंटे झाले इथंच हाव मी. कारण आपले लसावी मसावीचे लेक्चर रेकॉर्ड झाले. त्यानंतर घड्याळ चॅप्टरचे काही रेकॉर्डेड झाले आणि आपल्या कोर्समध्ये टाकून दिलेत. कारण काही मुलांची परीक्षा आता जवळ आहे त्याच्यामुळं त्यांना फायदा व्हावा म्हणून अगोदर आपण ते रेकॉर्ड करून दिलेत. कधी का बघत ना त्यांनी. आता चला या यस. आता पॉईंटवालं बघा. जर काळजीपूर्वक जर इथं तुम्हाला दिलंय 3. इथं काय दिलंय? 3. समजा तुम्हाला असं म्हणलं 0.0 इथं म्हणलंय समजा 44 आणि याच्या खाली दिलंय तुम्हाला x इक्वल टू दिलंय 0.01 असेल तर x इक्वल टू काय? असेल तर x इक्वल टू काय? ओके. यस यस. धन्यवाद. समजलंच पाहिजे. आपण जे शिकवतो ना इथं किंवा जे पण आपण बोर्डवरती घेतोय ते समोरच्या व्यक्तीला समजलंच पाहिजे. मग भलेही तुम्ही त्याला 2दा सांगा 3दा सांगा. कारण त्याला समजलं तरच त्याचा फायदा आहे. नाहीतर मग ते काय कामाचं आहे? काही त्याला अर्थच उरणार नाही ना. त्यामुळे ते समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला या आता. हां कोणाचं उत्तर आलं? बोला. आता काळजीपूर्वक. त्याच्या आतमध्ये काय? घन आहे. मग आता तुम्हाला ते दशांशाचं सांगताना आपण घनवालं नव्हतं सांगितलं तरी बी सांगतो. वर्ग असेल तर जेवढे आतमध्ये संख्या सोडून दशांश आहे त्या दुप्पट करतो. घन असेल तर तिप्पट करायचं. संपलं. एवढंच आहे. मग चला या. आता मला काय करायचं? हे काढायचंय. मग मी आतमधल्या संख्या आहे ना जशाच तशाच लिहतो. लिवल्या. आता हे असं दिसतंय 0.01 याचा काय? इथं जे असेल त्याच्या डोक्यावर नेऊन मांडायचं. मांडलं त्याचा काय झाला? तो घन झाला. किती आलं उत्तर? 440 आले बघा. काहींचं 4430 आले. 4430 आले. काहींचं आले 4400. काहींचं आले 440. ओके. हां बघा आता काय येतंय. येऊ द्या. चुकू द्या. इथं आपण शिकताना किती चुकू द्या. 1000 नाही 500 चुकू द्या. इथं काय अडचण नाही. पण इथल्या चुका तिथं होऊ नयेत ना परीक्षेमध्ये. चला या. झाले. हां मला सांगा याचा घन. मी इथं बाजूला लिहू का? याचा घन इथं बाजूला लिहितो. जर समजा कुठल्याही संख्येचा दशांशवाल्याचा घन करायचा असेल तर संख्येचा घन 1चा घन काय? 1. इथं लिहितो थोडा दूर. 1चा घन 1. आतमध्ये किती संख्या सोडून दशांश आहे? 2.
घन करताना त्याच्या तिप्पट करा. म्हणजे काय, 2 संख्या सोडून आहे ना त्याच्या तिप्पट करा. म्हणजे किती, 6 संख्या सोडून. मग 1 2 3 4 5 6. आत्ता द्या दशांश. हे आला तुमचा यांचा घन. ओके. आता पुढची स्टेपमध्ये आपला आन्सर यावा बघा. 0.044. हे तुम्ही इकडं आणा आणि हे इकडं न्या. एक स्टेप मी जास्त लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. हां चला, हे जे काय घन आहे तो इकडं आणा बरं. तर किती संख्या सोडून, 1 2 3 4 5 6. 3 आणि 3 6, एक जास्त झाला. हां 6 संख्या सोडून दशांश. हे आलं तुमचं इकडं आणि एक्स इकडं खाली आहे, तिकडे जाऊन काय वरी. ओके. हां यस. काय काय म्हणताय, एक लईच शून्य मोठा काढला, एवढा मोठा काढलाय आणि बाकीचे सगळे बारके बारके. कुठून आणले तसे शून्य आहे? कीबोर्डमध्ये आहे का? चला या. यस या. आता संख्या संख्या लिहा. लिवल्या. खाली किती सोडून दशांश आहे? 1 2 3 4 5 6. मग वरी 6 शून्य, 2 3 4 5 6. वरी किती सोडून आहे? 3. मग खाली 3 शून्य, 3 3 कटले. म्हणजे उत्तर काय आलं? 44. त्याच्या पुढं 3 शून्य. ओके. हे आलंय आन्सर करेक्ट. यस करेक्ट आलंय. 44,000 हे आलं तुमचं आन्सर करेक्ट. कळायला लागलं का आता? हे कळालं का? हो. ओके. किती वेळ झाला सर? अया माय जयश्रीबाई, तू आता आलीस होय. आता आम्ही नेमके याच्याकडे आलो, रस्सा घ्यायलो. आता रस्सा आमची बुंदी बिंदी खाऊन सगळी झाली. पंगत अर्ध्याच्या वर आले असं समजून घे. ओके. हां आता बसा, काय होत नाही. दोन्ही हातानं तुम्ही वडा, दोन्ही हातानं बुंदी वडा, लाडू असतील लाडू वडा, एका हातानं रस्सा घ्या. म्हणजे आमच्या बरोबरीला येत आहे. का ठीक आहे. चला या आता थोडं लवकर लवकर या. करेक्ट 8 वाजता आपलं ताट घेऊन रेडी असलो पाहिजे आपण. हो हां झालं असेल हे क्लिअर. तर जाऊत का पुढं? जाऊत. बरं या. हां झालं असेल हे सगळं क्लिअर. तर आता थोडासा वेगळा भाग बघू. चला नवीन पेज घेऊत. हां स्टार करून लिहितो. ई स्टार. काल एक सांगितलं होतं बघा जाता जाता तुम्हाला, याचं मी काय करायचं. समजा पाहता 0.00029 असेल इक्वल टू, जर शब्द येतो इकडून, जर हां इक्वल टू इथं 294 इंटू 10चा असा असेल तर एक्स इक्वल टू काय? एक्स इक्वल टू काय? हां याचे उत्तर यस यस यस. चला हां बोला बरं. आता एक घेतलं होतं आपण काल जाताना है ना. मग नंतर आपण तो दोन्ही बाजूचा वर्ग करून वाला कन्सेप्ट घेतला. आता याच्याकडे जाऊ. काय येईल पहा बरं. याच्यानंतर मग थोडंसं पुढं जाऊ. वर्गमुळात वाल्या संख्यांचा घोळा आहे ते क्लिअर करूत. आलं का कोणाचं आन्सर? -6 काहींचं आलंय. नाही -6 आलंय. बरं येऊ द्या या. ज्या विद्यार्थ्यांना गोष्टी जमत नाहीत त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. कारण हे तुम्हाला परीक्षेला कुठं येईल याचा काहीच भरोसा नाही. ओके. हां लिवलं. पाहता काय करायचं. हे इकडचा आणि इकडचा जो संख्या आहे ना हे कायम सारखे असतात. फक्त त्याच्यात इकडं काहीतरी दशांश लावतोय, शून्य लावतोय, इकडं काहीतरी लावतोय. आता हे जे आहे ना याला लिहितात कसं पहा. संख्या लिहून घ्या. काल आपण एक घेतलं आणि पुढं 10 बी लिहून घेतलं. यस 6. पण कसं? -6. बघू ते आता 1 2 3 4 5 6. बरोबर आहे, करेक्ट आहे. अयो लईत लांबलचक मेसेज केला व मामा लईत लांब मेसेज केला. काय सर दशांश चिन्हापासून शून्य काढायचे का वाढवायचे? संख्याच्या पुढे मागील गणित कळाले नाही. एकच मिनिट हो. मागील म्हणजे कोणतं हो? हां इकडे या. कोणत्या याच्यातलं बघा बरं. याच्यात मागील म्हणजे हे बघा, मी इथं 5 लिहिलंय. हे 5 वालं का 4 वालं? एकदा त्यांचा डाऊट क्लिअर करू. सर दशांश चिन्हापासून शून्य वाढवायचे का संख्याच्या पुढे मागील गणित कळले नाही? अच्छा बरं एकदा सांगा ना, मी वापस सांगतो की तुम्हाला. किती नंबर? एकदा त्यांचं 5 नंबर म्हणजे हे वालं ना, हे वालं. ओके. तुम्हाला काय करायचंय? 5 वाला. पहा एकदा थांबा, त्यांचा डाऊट क्लिअर करू म्हणजे कोणाला हे होऊ नये. हां इकडचं तर आपण आता जे लिहिलं होतं क्वेश्चन तिकडे जाणारच आहोत. पहा हे तुम्हाला काढायचं कळालं का? समजा याचं वर्गमूळ तुम्हाला किंवा घनमूळ चौथमूळ काही असेल, हे जर काढून टाकायचं असेल तांब्या, तर या तांब्यात जे आहे ते पुढे लिहायचं.
कोणाच्या डोक्यावर जे काही संख्या असेल त्याच्या. मी तांब्या काढला आणि पुढच्याच्या संख्येच्या डोक्यावर असं लिहिलं. ओके, आता मी परत सांगतो, डाऊट तुमचा कुठं आहे तो क्लिअर करून घ्या. आता याचा घन दिसतंय, मग आपण याचा घन केला. कसा घन करतात? संख्या कोण दिसतंय? 1. कोण दिसतंय? 1. मग 1 चा घन 1. किती सोडून आहे आतमध्ये? 2. घन करायचं असेल तर त्याच्या तिप्पट करायचं. 2 च्या तिप्पट 6. मग याला पकडून 1 2 3 4 5 6. 6 संख्या सोडून दशांश. हा यस. मग आता याचा घन आला, आपल्याला काढायचं x. तर काय करायचं पहा, 0.044 आणि हा जो घन आहे तो इकडे येणार है ना, कारण तो तिकडे वरी आहे, इकडे येणार खाली. मग किती आहे ते? तर असं 5 0 आणि नंतर काय आहे? 1 आहे. हे भागाकारात आहे, तिकडं जाईल. तिकडं म्हणजे कुठं? असं म्हणा, हे खाली आहे, तिकडं वरी जाईल. वरी जाईल म्हणजे असं होईल. आता मला वाटतं तुमचा डाऊट इथं असावा. काय करायचं पहा, तुम्हाला संख्या संख्या लिहून घ्यायच्या घेतल्या. ओके, आता संख्या संख्या लिहून घेतल्यानंतर काय करायचं, इथं किती संख्या सोडून दशांश आहे खाली ते बघा. 1 2 3 4 5 6. मग 6 0 वरी वाढवायचे, पण कोणाच्या पुढं? वरी जी संख्या असेल त्याच्या पुढं. त्याच्या काय पुढं? मागे लावायचे नाही बरं, मागे, त्याच्या पुढं. मग पुढं म्हणल्या ना, इथं किती? 6 लावले. ओके, आता वरी मोजा. 1 2 3. 3 संख्या सोडून दशांश आहे, मग 3 0 खाली. कुठं? त्या संख्येच्या पुढं. पुढं म्हणजे इकडं. ओके, आलं लक्षात आता हे? यस यस. चला, मग आता 3 3 0 कटले, उत्तर आलं तुमचं 44,000. कळालं ना आता? चला मग आता जाऊ आपल्या या क्वेश्चनकडे. या आपला क्वेश्चन असा होता, आपण हे लिहिलं, पूर्ण हे लिहून घेतलं. आता लिहिल्यानंतर काय करायचं, संख्या लिहिली, गुणिले 10 बी लिहून ठेवायचं, आणि किती संख्या सोडून दशांश आहे? 6. मग 6 आहे ना, तर इथं लिहायचं 6, पण कसं लिहायचं? मायनस. कसं लिहायचं? मायनस. दशांश तुमचा काढून टाकायले तुम्ही. इथं कुठं दशांश दिसतंय का? नाही. मग दशांश काढून टाकायले, त्याला असं लिहायले. जर दशांश काढून टाकत असाल तर हे मायनस लिहायचं. मग इकडं काय? 294 इंटू 10चा काय हो? x घात. इंटू 10चा काय हो? x घात. चला, मग सारख्या सारख्या संख्या कटून गेल्या. उत्तर काय आलं आपलं? खाली 10चा -6 10चा x. ज्यांचा घातांक. यस यस. चला, झाला ना डाऊट क्लिअर? ओके. या आता जेव्हा ज्यांचा ज्यांचा घातांक झालाय ना, त्यांना फार इझी वाटत असेल. कसं काय? कारण हे जे पाया असते, याला पाया म्हणतात आणि याला घात म्हणतात. पाया जर समान असेल तर पाया काढून टाकायचा, वरची संख्या जी असेल ती बरोबर मांडायची. संपलं. x इक्वल टू काय दिसतंय? -6 दिसतंय. म्हणजे बऱ्याच जणांचं हे क्लिअर आहे. ओके, आणखी एक घेऊ फास्ट. इकडे या. किती नंबर? नंबर काय दिला नाही बघा आपण याला. जर इथं बघा 3 9 4 5 असं दिलंय आणि पॉइंट याच्या मधात दिलाय, इक्वल टू 3 9 4 5 इंटू 10च्या डोक्यावर समजा म्हणले 2x. तर x इक्वल टू काय? x इक्वल टू काय? यस. -6 का घ्यायचे सांगतो. या इकडं. समजा जर तुम्ही असा असाल, असं, तर तुम्ही याला काय लिहिता? याला असं लिहिता का? 10चा घन. याला काय लिहिता? 10चा घन. कसे आले सर? सांगतो की. समजा जर हे असं असेल तर या संख्येमध्ये मला सांगा बरं, दशांश कुठं आहे तुम्हाला कळतोय का? बघा बरं, दशांश कुठं आहे कळतंय का? दशांश तुम्हाला दिसतंय का? नाही. पण तो कुठं असतो? सगळ्यात शेवटी असतो. इथं असतो दशांश. काय? इथं असतो दशांश. पण आपण ते दशांश कधी घेतच नाही, बरोबर आहे? मग समजा जर तुमचा हे असा असेल तर तुम्ही याला काय लिहिता? हे लिहिता. आणि एखादं समजा जर तुम्हाला असं दिलं ना, आता 12वी सायन्सवाल्यांची ही गोष्ट आहे, असं जर असेल असं, तर काय करायचं? ही संख्या 2 इंटू 10चा, इथं जेवढ्या संख्या सोडून दशांश आहे तेवढं लिहायचं. आता याचंच आणखी एक उदाहरण सांगतो म्हणजे थोडंसं कळेल. मी समजा एक संख्या लिहिली. काय लिहिली? 3 इंटू 10चा -4 घात. 10चा काय? -4 घात. याचं म्हणणं काय आहे समजून घ्या. आता या संख्येमध्ये तुम्हाला कुठं दशांश दिसतंय का? नाही, फक्त 3 दिसतंय. मग जेव्हा अशी संख्या असते ना, तर दशांश त्याच्या इथंच असतो, लगेच पुढं. इथं कुठं तुम्हाला दशांश दिसतंय का? नाही. मग तो कुठं असतो? इथं असतो. कुठं असतो? शेवटी असतो. समजा आपण एक असं उदाहरण घेतलं. समजा एखाद्या पुस्तकावर किंमत आहे काय? 30.00 रुपये.
30.00 रुपये. मग आपण काय देतो त्याला 30 रुपये देतो है ना. मग एखाद्या पुस्तकावर काय असते 450 रुपये अशी असते. मग जो दशांश असतो ना तो इथं असतो. दशांश कुठं असतो इथं असतो. मग या संख्येमध्ये तुम्हाला दशांश कुठं आहे इथं आहे बरोबर आहे. मग त्या घातांकाचं म्हणणं काय असतं एकदा समजून घ्या. या घातांकाचं म्हणणं काय असतंय हा दशांश तुमचा मायनस म्हणजे काय डावीकड सरकवा. काय डावीकड सरकवा. कितीनं सरकवा -4 संख्या सरकवा म्हणजे मागे 4 संख्या सरकवा. मग बघा एक संख्या ऑलरेडी लिहिले है ना 3 ला 3 एक संख्या ऑलरेडी लिहिले. आता दशांश इथं होता 4 न इकडे जा 1 2 3 4 आत्ता दशांश इथं द्या. याचं म्हणणं हे असं आहे. ओके याचं म्हणणं काय असं आहे. आणि समजा हेच जर तुमचं असं असेल 3 × 10⁴ तर याला काय लिहितात 3 ला 3 लिहायचं. दशांश तर तुम्हाला माहिती आहे इथं आहे 3 ला 3 लिहायचं आणि दशांश इथं आहे हे तर तुम्हाला माहित आहे. मग जर समजा हे धन असेल तर हाच दशांश तुमचा पुढं सरकवायचा आहे. काय पुढं सरकवायचा आहे. किती संख्या 4. मग पहा 1 2 3 4 इथला दशांश इथं जाऊन बसला. मग तुम्ही याला काय लिहिता असं लिहिता. ओके आता हे आपल्याला समजा कुठं कुठं गरजेचं आहे कुठं कुठं गरजेचं नाही पण माहीत असावं. मायनस तुमचं जर असं असेल तर हे असं लिहायचं मायनसवालं आणि जर हे असं असेल तर हे असं लिहितात. सगळा खेळ दशांशाचा आहे. ओके आले चला मग आणखी काही डाऊट असला तर सांगावा. ओके हां त्याचं आपल्याला काही काम तेवढं तर नाही पण हे क्लिअर असावं. याचं उत्तर काय आलं हां 39 45 10च्या डोक्यावर किती लिहू किती संख्या सोडून आहे 2. मला तो दशांश गायब करायचा आहे मग मी काय लिहिणार असं. मग उत्तर काय आलं इकडं 3 9 45 10च्या डोक्यावर काय 2x. कोण कोण कटलं ह्या सारख्या सारख्या आहेत म्हणून कटलं. उत्तर बोला काय आलं यस. अगोदरच्याच उत्तर सांगलं का हां याचं सांगा याचं. चला या आता 10च्या डोक्यावर काय आहे -2. इकडं काय आहे इकडं आहे तुमचा 2x 10च्या डोक्यावर 2x आले. हां मग आता तुम्हाला x काढायचे पाया काढून टाका. -2 = 2x तुम्हाला x काढायचे ना -2 ला -2 हे दोघं गुणाकारात आहेत. याला इकडं आणा तो खाली जाईल कारण इकडं वरी आहे इकडे येऊन काय खाली जाईल. म्हणजे उत्तर काय आलं बेक बे -1 आलं. उत्तर काय आलं -1 आलं. ओके आता थोडासा दुसऱ्या भागाकडे जाऊ पहा. या झालंय पुसूक आहे हां यस. हे थोडं थोडं कामाचं आहे बरं तुमच्या. कारण तुमचा जर याचा पेपर बघितला मला वाटते टेटच्या परीक्षेचा पेपर जर बघितला तुम्ही तर त्याच्यामध्ये आहे ना काय आलं तर बघा एक असं उत्तर होतं स्थानिक किंमत किती पट आहे. स्थानिक किंमत किती पट आहे. स्थानिक किंमत किती पट आहे एक अंक दिलता आणि त्याचं असं विचारलं होतं. ॲक्च्युअल त्याचं उत्तर येऊ लागलं 0.0002 एवढं पट. पण त्यांनी हे असे उत्तर दिलेच नाही म्हणजे असे पर्याय दिलेच नाही. त्यांनी याला काय लिहून दिलं 2 × 10 किती 1 2 3 4 मग हे -4 असा पर्याय दिला. म्हणजे तुम्हाला टेटवाल्या मुलांना हे करता आलं पाहिजे. रूपांतर करता आलं पाहिजे. हे कळालं का है ना आलं का हे. तर हे फार महत्त्वाचं आहे बघा हे. त्याच्यामुळं त्यांना स्थानिक किंमत किती पट आहे असं विचारलं होतं. त्याचं उत्तर हे असं आलतं पण पर्यायात असं नव्हतंच. हे पर्यायात असं होतं म्हणून तुम्हाला हे कामाचं आहे. कुठं येईल काय भरोसा नाही हो. चला आले यस. आता या थोडंसं पुढं बरं काही लोकांना हे जमतंय का बघा एका सेकंदामध्ये सांगा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. समजा मी तुम्हाला असं दिलं 2x × 4x × 3x काय लिहिता बरं याचं हां काय लिहिता एवढं एकदा बघू. नंतर मग थोडंसं चेंज पॅटर्न आहे. IBPSच्या पॅटर्नमध्ये जास्त प्रश्न आले ते करणीमध्ये त्याचं एक थोडंसं घेऊ आणि दिशामध्ये पण लागतं ते. ह्याचं उत्तर काय काढसाल बरं कसं सांगा बरं काय लिवसाल हाव की कसं का बंद पडले आले 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 पहिलं आलं 24x या 24x आलंय काही जणांचं एक. त्याच्यानंतर दुसरं बघूत 24 ओ एकाचं वेगळं आलं. येस दोघांचं वेगळं आलं.
चला चला चला, मॅक्झिमम उत्तर हे आलेत, मॅक्झिमम उत्तर हे आलेत है ना. यस, आल्या आल्या. चला या हो मामा, इकडे या. तुमची गंदीबात व्हायले काही जणांची, सांगतो या इकडं. मला वाटलं हे क्लिअर असेल म्हणजे आपल्याला पुढे जाता येत आहे, पण थोडंसं 2-3 प्रश्न लिहू त्याच्यावर. या थांबा थांबा आवरा. जर समजा असा गुणाकार असेल, हे 2 प्रकारे असते. इथं बाजूला लिहू का याला चेक करा. समजा 2x + 4x + 3x. आता नियम ध्यानात ठेवा काय म्हणतो पहा. आवरा आवरा आवरा. यस, पहा आता आणखी पेटलेलेच आहेत बघा. 32 कुठून आणलो? 32 कसं काय आलं माय? एक्सचा घ्या. बर बर बर, एक्सचा घ्या म्हणले. 32 कसं काय आले मला बघू द्या बरं एकदा. 8 8 त्रिक 24 होतं ना माय. 32 पण आणले. हां यस यस, काही जणांचं आले लक्षात, काही जणांचं गंदीबात व्हायले. पहा, गुणाकार आणि बेरीज 2 गोष्टी येतात. आता याच्यावर मी 4-5 लिहितो म्हणजे तुमचं सगळंच क्लिअर होऊन जाईल. जर समजा गुणाकार असेल तर पहिले संख्यांचा गुणाकार करा. किती? 2 × 4 8, 8 × 3 24 लिहिलं. समजा बेरीज असेल, काय बेरीज असेल तर संख्यांची बेरीज करा. बरोबर आहे का ना? बरोबर आहे ना. आलं. आता इथून पुढचं महत्वाचं आहे काय पहा. जर गुणाकार असेल तर गुणाकार करून घ्या, बेरीज असेल तर बेरीज करून घ्या. आणि गुणाकारामध्ये तुमचा x इथं काही नाही म्हणजे काय असतं याच्या डोक्यावर 1, इथं पण काय 1, इथं पण काय 1. हे किती वेळा दिसतंय तुम्हाला? हे 1 वेळा, हे 1 वेळा, हे 1 वेळा. किती वेळा? 3 वेळा. मग तुम्ही लिहिणार याच्या डोक्यावर 3. कशात? गुणाकारात. काय म्हणलं मी? गुणाकार असेल तर संख्यांचा गुणाकार करा, बेरीज असेल तर संख्यांची बेरीज करा. आणि गुणाकारामध्ये हे जेवढ्या वेळा आलेत तेवढे त्याच्या डोक्यावर लिहून घ्यायचे. घेतले? बेरजेमध्ये जसं आहे तसंच लिहायचं, म्हणजे त्याला 3 वेळा लिहायचं नाही किंवा x चा 3रा घात लिहायचा नाही बेरजेमध्ये. आता हे कुठं लागतंय? लसाई मसाईमध्ये लागतंय. असं लागतंय 4x × 3x. मग इथं जर तुम्ही लिहिलं ना 12x तर ते उत्तर चुकतंय. समजलं? यस, ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बेरीज करताना काय करायचं? संख्यांची बेरीज आणि आहे तसंच लिहायचं. परंतु गुणाकार करताना काय करायचं? संख्यांचा गुणाकार करायचं आणि हे जेवढ्या वेळा आहे तेवढ्या वेळा लिहून टाकायचं. लिहिलं? मग चला आता इथं काय येईल? संख्यांचा गुणाकार किती? 12. आणि इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, म्हणजे किती वेळा झालं? 2 वेळा. मग हे काय आलं तुमचं? 12x वर्ग आलं. 12x काय वर्ग आलं. बर, हे झालं 1, हे 2. आता आणखी एक हो याच्यात सांगा. समजा म्हणलंय 3x 5वा घात इंटू 4x 7वा घात. इकडे काय होईल सांगा बरं आता? याचं सांगा बरं आता. 17चा वर्ग, नाही सॉरी 12चा वर्ग. 12चा वर्ग नाही, 12 × x, त्या x वर्ग. बरं, हां यस. चला मग आता याचं सांगा. याचं सांगा बरं. काय याचं सांगा? किती येतंय? संख्यांचा गुणाकार किती आला? 12. हे 5 वेळा आहे, हे 7 वेळा आहे, म्हणजे किती वेळा? 12 वेळा. हे आला असं. ओके. समजा आणखी घेऊ आपण एक. 4x 3रा × 2x 4था इंटू 3x 9वा. ह्याचं काय उत्तर येईल पहा. मग आता बेरजेमध्ये एकदा 1-2 सांगू. बेरजेचं काय अवघड नाही, पण तरी काही जणांचं थोडंसं मिस्टेक व्हायले बघा. हां चला, काय काय येतं? हां, संख्यांचा गुणाकार करा. 4 × 2 8, 8 × 3 24 आलं 24. 4 × 2 8, 8 त्रिक 24. चला x किती वेळा आहे? 3 वेळा, 4 वेळा आणि 9 वेळा. 3 आणि 4 7, 7 आणि 9 16, म्हणजे x डोसक्यावर आलं 16. काय आलं? 16. हे झालं याचं फायनल आन्सर. यस, 24 × x डोसक्यावर 16. काही जणांची बेरीज चुकायली बघा. 7 आणि 9 16 होतात. ओके, आले लक्षात? यस, म्हणजे गुणाकारात तुम्हाला आता काही जरी आला असं तर ते तुम्हाला करता यावं, सॉल्व करता यावं. ते हे चुकू नये हो. हे तर लसावी मसावीमध्ये रेग्युलर लागतं ना आपल्याला. हां, 5वं आणखी एक घेऊच जाऊ द्या. आता समजा
असा असेल 9x चा 7वा घात गुणिले 4x चा 10वा घात, तर काय येईल? साधं साधं आहे. किती येईल? 9 गुणिले 4 36 आणि x चा कितवा 10 वेळा आणि हे 7 वेळा म्हणजे 17. x चा काय आले 17. यस आले बघा, आता आले. यस यस यस. आता चुकू नये. आता जेवढ्यांचं म्हणजे माहीत नव्हतं तेवढं ठीक आहे, पण आता इथून पुढे हे चुकू नये. कोणत्याही परीक्षेला दिसलं, सगळा खेळ गणिताचा इथंच आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये असं काही तुम्हाला इंजिनिअरिंगचं गणित विचारतात का हो? नाही. आता आमचं जर इंजिनिअरिंगचं गणित तुम्ही बघितलात, समजा मशीन डिझाईन एक विषय आहे, मशीन डिझाईनचं जर तुम्ही एक बघितलात, एखादा तुम्हाला प्रॉब्लेम आला, तर तो प्रॉब्लेम IASच्या परीक्षेला 40 मार्काला आहे. 6 पानं भरतात त्यानं, 6 पानं. तसलं काय आहे का आपल्याला इकडं? चिंधीचोर गणित आहेत. फक्त हे बेसिकच आपलं घोळ करतंय. ते इंजिनिअरिंगचे गणित तर लई डोसक्याच्या पार आहेत. यस, समजलं समजलं. यस यस यस. चला या आले. हां, आता थोडंसं बेरजेकडे जाऊ. पुष्पू का पुष्पा. चला या. आता बेरजेमधलं एक थोडंसं लक्षात राहू द्या. समजा तुम्हाला दिले 3x चा वर्ग आणि 4x चा इथं आणखी दिले समजा वर्ग. हे असं बेरजेचे आणि तुमच्या गेलं 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 काहीतरी म्हणत होती, ती कमेंट्स खाली गेली. हां चला या, एकच मिनिट. हां मी ती कमेंट आणतो. हां थांबा, काहीतरी म्हणलेत त्यांनी. अयो, त्यांचं म्हणणं काय, जे शाळेत समजलं नाही ते आता समजलंय म्हणलेत. अहो, आपण शाळाच कोणती केलीच नाही ना शाळा. कारण सकाळी शाळा भरावा आपली 9 वाजता आणि 9:30 वाजता आपण हजर घरी. त्याच्यामुळं गणिताची भीती कमी झाली सर. या गणिताची भीतीच वाटू नये हो. तुम्हाला काय म्हणालो मी, गणित अवघड आहे इंजिनिअरिंगचं आमचं. हे गणित नाही तेवढं. ते शेकडेवारी ते सगळा खेळ वेगळा आहे. तो सरावावर अवलंबून आहे ते चॅप्टर सगळे. काळकाम जर तुम्ही बघलात, काळकाम तुम्हाला लिहून देतो मी, एकही प्रश्न चुकणार तुमचा. एवढा अवघड वाटून तुम्हाला काळकाम, एकदम गावरान साध्या भाषेमध्ये असा सोपा काळकाम आहे तो, पण त्याला लई तुम्ही अवघड करून ठेवल्या. ते काळकाम लई सोपा आहे. तसले चॅप्टर आहेत. हे एकदा बेसिक क्लिअर व्हा. चला आता याचं काय करायचं पहा बरं. आता बेरीज आहे. काय बेरीज आहे? तर बेरजेमध्ये जे इथं असतंय ना ते तुमचं लिहून टाकायचं जशास तसंच. त्याला चौथा घात लिहायचं नाही बेरजेमध्ये. मग 3 आणि 4 किती? 7. संपलं. फक्त बेरजेत नियम काय आहे, हे सारखेच असले पाहिजे. ओके. जर ते सारखे नसतील ना तर मग ते समीकरण तयार होत असते. समीकरण मग ते आपण बीजगणिताकडे गेलो ते विचित्रच तयार होते. समजा आपल्याला असं दिलं 4x चा 5वा प्लस 3x चा 5वा आणि मायनस म्हणलंय 2x चा समजा 5वा. हां, तर एक लास्टवालं, नंतर थोडंसं दुसऱ्या भागाकडे जाऊ. या आता काय काय आहे पहा. आता भीती तुम्हाला इकडची कोणतीच राहिली नाही पाहिजे हो. तुम्हाला म्हणलं ना, याची भीती जर घालायची असेल तर एका चॅप्टरला 1000 प्रश्नाकडे जायचं. 1000. मी तर टार्गेट ठेवलंय बघा. आता जे बॅचमध्ये मुलं आहेत तर त्यांचं सीट करणं म्हणजे वर्कबुक आणि त्यांचे वर्कशीट तयार करणं सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये वर्कबुकमध्ये 100-150 प्रश्न येतं. म्हणजे 150 प्रश्न आपण लाईव्ह क्लासमध्ये ते घेतो आणि 500 प्रश्न मुलांना सोडवायला देतो. त्याचं मग आपण आठवड्यातून एक दिवस डाऊट म्हणून एक सेशन ठेवतो. जे डाऊट आहेत त्या 500 प्रश्नातले ते आपण एक एक क्लिअर करता. हां, त्यामुळे भीती मरून जाते. चला आता इथं बेरीज असो वजाबाकी असो काय दिसतंय? 5वा 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 लिहून घ्या. 5वा घेतला. हां, 4 आणि 3 7. 7तून 2 गेले किती आले? 5. 4 आणि 3 7. 7तून 2 गेले 5. ओके. यस, 5x चा 5वा घात करेक्ट आहे. आले आले. हां, आता याच्यातून थोडंसं एक पुढच्या भागात जाऊ म्हणजे आपलं बेसिकच्या शेवटपर्यंत येतोय. मग राहतंय तुमचं किंवा एक 5 मिनिट जास्त घेऊन आजच क्लिअर करू सगळं. चला या. हां, झालं. तुम्हाला तिरपा गुणाकार कधी करायचा हे मी लिहून दिला का पॉईंट एकदा बघा बरं. समजा मी असं लिहिलं 3/4 गुणिले समजा इथं म्हणले 6 भागिले समजा म्हणले इथं 5. हे तुम्हाला मी लिहून दिलं का? ठेंगा दाखवायलेत म्हणजे याचा अर्थ नाही. काही जण हो. यस, जे नाही म्हणाले ते मागच्या पंक्तीला नव्हते. यस, आणि जे हो म्हणाले ते पहिल्या पंक्तीला होते. असं असेल कदाचित, किंवा सांगूत की 1 मिनिटात. चला या. याचा तिरपा गुणाकार करायचा का नाही?
होय नाही एवढं उत्तर द्या फक्त. हां, काही जण नाही म्हणालेत, काही जण हो म्हणाले. ते कोणतं नाही कोणतं हो म्हणालेत मला सुधारणा चाललंय. हां, बिल्डिंगवाले बाई, आम्ही नव्हतो, आम्ही न्यू आहोत. काय अडचण नाही, असू द्या असू द्या, काही अडचण नाही. हे रेकॉर्डेड स्वरूपात पण मी टाकलेले आहेत बरं तिथं, तर तुम्ही तिथून बी बघू शकता. नाही, अच्छा, त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये तिरपा गुणाकार करायचा का नाही, त्या प्रश्नाचं उत्तर आले. काहींचं आले नाही, काहींचं आले हो, काहींचं आले आम्ही न्यू हाव. असू द्या, काही अडचण नाही. यस यस यस, चला या आता. मला वाटतं आपल्या याच्यावरती कोर्समध्ये या आपल्या ॲपवरती काही जणांचं झालेलं आहे मॅथ, परंतु त्यांचं लेक्चर आपल्याकडे झालेलं नाही आहे. याच्या अगोदरचे जे सर होते त्यांच्याकडे तुमचं लेक्चर झालेलं असावं. काही जणांनी काय केले, 15 आणि 24 असं केलं का? या सांगतो. इथं तिरपा गुणाकार करायचा का नाही याच्यासाठी एकच पॉईंट लिहून देतो. इथं जर समजा, इथं लिहितो, जर समजा आता दोन अपूर्णांक आहेत ना, हा एक अपूर्णांक आणि हा एक अपूर्णांक. जर समजा दोन अपूर्णांकाच्या मध्ये, दोन अपूर्णांकांच्या मध्ये जर समजा दोन अपूर्णांकांच्या मध्ये काय असेल, प्लस किंवा मायनस, म्हणजे काय, बेरीज किंवा वजाबाकी असेल, तरच तिरपा गुणाकार करावा. वा वा वा, तिरपा गुणाकार करावा. समजेस का? पक्क ध्यानात ठेवा. काय, जर समजा दोन्ही अपूर्णांकाच्या मध्ये प्लस असेल किंवा मायनस असेल तरच तिरपा गुणाकार करावा. जर नसेल तर मग डायरेक्ट वरच्या वरच्यांचा गुणाकार, खालच्या खालच्यांचा गुणाकार. मग वरच्या वरच्यांचा गुणाकार काय, 18, आणि खालच्या खालच्यांचा गुणाकार काय, 20. म्हणजे तुमचं फायनल आन्सर जर आणखी भाग दिलात तर काय येतो, 9/10. ओके. आता ज्यांना माहीत नव्हतं ना त्यांनी हे पॉईंट लिहून घ्यायचा, त्यांनी हे पॉईंट क्लिअर करून घ्यायचा. कोणता, तिरपा गुणाकार कधी करायचा आणि कधी नाही. तर दोन अपूर्णांकाच्या मधामध्ये जर बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल तरच तिरपा गुणाकार करावा. ओके. हां, थोडं 5 मिनिट एक लेट होईल आजचं लेक्चर, परंतु तिरपा गुणाकाराचे 2 उदाहरणं पण घेऊत आणि जे आणखी पुढे जायचे थोडंसं ते पण क्लिअर करूत. या आता पहा काय करायचं. समजा मी एक वरी उदाहरण लिहिलं, 2/5 प्लस 4/3 याचं एक सोडवूत आणि हे एक सोडवूत. 7/2 मायनस 4/3 हे एक सोडवूत. हां, यस यस, काय म्हणता इकडे, ओके 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 ओके. हां, हे पॉईंट लिहा बरं. हां, ज्यांना ज्यांना माहीत नाही त्यांनी हे पॉईंट लिहा, कारण ह्या अडचणी कुठून आल्यात मला ह्या कळाल्यात कसं काय. कारण जे एकदम वीक आहेत मॅथमध्ये, ज्यांनी शाळेला दुर्लक्ष केलं होतं लहानपणी, त्यांच्या अडचणी आहेत आणि त्यांना त्या अडचणी तेव्हापासून समजल्याच नाहीत. आणि ते इथं येऊन डायरेक्ट आपण चॅप्टर सुरू करायलो, तसं नाही. पहिले हे क्लिअर झालं पाहिजे, नंतरच मग तुम्ही आपल्या चॅप्टरकडे जावं. ठीक आहे. हां, चला एक एक. आता कोणाचं सांगितलं तुम्ही, खालच्याच सांगायले का, कोणाच तरी उत्तर सांगायलेत बघूत या. आले. चला या आता ह्या वरच्यामध्ये मला सांगा पॉईंट काय लिहिला. जर मधामध्ये काय असेल, प्लस किंवा मायनस असेल तर तिरपा गुणाकार करावा. यांच्या मधात काय आहे, मायनस आहे, प्लस आहे, आणि यांच्या मधात काय आहे, मायनस आहे. तिरपा गुणाकार करायचा एवढं कळालं, पण काहींना हे माहीत नसेल बा करायचा कसा. माझी मॅथची काहीतरी म्हणताय बघा. हां, चला आता तिरपा गुणाकार करायचा आहे, पण कसा करायचा आहे हे बी तर माहीत पाहिजे. आता ज्यांचं क्लिअर आहे त्यांना हसू येत असेल या प्रश्नाकडे बघून, ज्यांचे बेसिक क्लिअर आहेत ना त्यांना याच्याकडे बघून आहे ना हसू येत असेल, काय पोरं आहेत म्हणत असतील. पण तसं नाही, ज्याला एखादी गोष्ट जमत नाही त्याच्यासाठी ती गोष्ट लई मोठी असते, है ना. आता आपण जर म्हणलं, समजा तुम्ही जर म्हणले मला सॉफ्टवेअर एखादं तयार करा, ती गोष्ट जमत नाही, माझ्यासाठी किती अवघड आहे, फार अवघड आहे ना. तसंच ते असतंय ते. ठीक आहे. चला या मग आता तिरपा गुणाकार कसं करायचं बघा. पहिले ह्या दोघांचा करायचा असते बरं, पहिले ह्या दोघांचा. हां, 3 गुणिले 2 काय आलं, 6 लिहून घ्या. नंतर वाटल्यास आपण पेन वापरू दुसरा, म्हणजे तुम्हाला ते कळेल. हां,
हे बघा, याचा याच्यासोबत गुणाकार आणि याचा याच्यासोबत गुणाकार आणि नंतर ह्या दोघांचा गुणाकार असं असतंय. कसं पहा, 3 दोन्ही 6 आणि या दोघांचा गुणाकार काय 20 आणि भागिले कोणाचा गुणाकार, ह्यांचा गुणाकार 15. मधात जे चिन्ह असेल ना इथं ते चिन्ह याला देऊन टाकायचं, संपलं. म्हणजे काय आलं तुमचं 26/15 हे आलं तुमचं आन्सर करेक्ट. ओके. हां, याचं एक सांगा. हां, सेम याचा आणि याचा गुणाकार 21 7 त्रिक 21, याचा आणि याचा गुणाकार 8, मधात जे चिन्ह असेल ना ते देऊन टाकायचं आणि भागिले काय 3 दोन्ही 6, 3 दोन्ही काय 6. मग आता सांगा 21 मधून 8 गेले, किती आलं 21 मधून 8 गेले 13/6 आलं का 13/6. सर लसावी घेऊन पण येतं, हो हो हो, नाही नाही ते तर मग आपली ॲडव्हान्स पद्धत झाली. पुढची काय, यांना कसं सोडवतात, यांना 2 पद्धती आहेत. एक तुमचा छेद समान करण्याची पद्धत आणि एक तुमची लसावीची पद्धत है ना. पण ते पुढचं झालं, आपण सध्या बेसिकमध्ये आहो का बाबा हे काय आहे. मग आपण जसं जसं पुढं जाऊ तसं हो टेट पेपर 2चे लेक्चर आहे का, यस टेट पेपर 2 त्याच्यामध्ये मॅथ. मी काय म्हणालो तुम्हाला, जे TETचे आणि टेटचे जे विद्यार्थी येतं किंवा CTETचे तुम्हाला मॅथमध्ये एवढा स्कोर होईल, कारण त्या लेवलचे तसे प्रश्न आपण ते तयार केलेले आहेत है ना. आणि सगळेच्या सगळे चॅप्टर असे मनात बसतील अशा पद्धतीनं आपण कव्हर केलेत, कारण खूप सराव आहे त्याच्यावर. टेट 2 जे आहे स्पेशलीच बॅच आहे त्याची, ती टेटचीच बॅच आहे स्पेशल ती. ठीक आहे, चला म्हणजे हे क्लिअर झालं. ओके. आता जेव्हा चॅप्टरमध्ये जाऊत आपण चॅप्टरमध्ये, तर हे तुम्हाला असं 1 2च नाही येत, असं येत आहे +4/3 +3 नाही, समजा इथं वेगळा अंक आला काहीतरी 5 +6 इथं 7 असे आले ना, तर मग तिथं आपल्याला 2 पद्धती आहेत. मी पण टेटसाठी जॉईन केलंय. ओके 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 ओके. कुठल्या याच्यामध्ये केलात तुम्ही बघा कोर्समध्ये, हां तिथे शिंदे सर, मार्गदर्शक शिंदे सर म्हणून जे आहे अंकगणित बुद्धिमत्ता है ना, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही जॉईन केलेला असाल तर तुम्हाला ते दिसेल बघा तिथं है ना, तिथं ते दिसेल. चला झालं हे, यस. आता एक लास्ट भाग मला सांगायचा आहे, तसं 9 वाजण्यास आलेत बघा. लास्ट कोणता भाग आहे पहा, थोडं CTETच्या किंवा तुमच्या SSC GDचे जे पेपर असतील ना त्या पेपरमध्ये हा भाग लागतो. काय आहे पहा, या समजा तुम्हाला मी एक उदाहरण लिहिलं काल, 32 असेल +8 असेल तर याचं उत्तर काय येईल. हे आपले झालते का बघा. मी आणखी 1 2 लिहितो असे. हां, इथं वर्गमुळामध्ये, हां वर्गमुळामध्ये समजा इथं दिले आपल्याला 4 लिहूत, समजा काय 4 लिहूत, आणि वर्गमुळामध्ये इथं समजा आपण लिहूत आणखी 25 लिहूत. तर हे एक आपल्याला क्लिअर कट माहीत आहे कसं करायचं. आणि आणखी एक लिहूत, समजा वर्गमुळामध्ये तुम्हाला इथं 44 दिलं, तर याला कसं बाहेर काढायचं हे कळालं पाहिजे. आणि ह्यांचे एक एवढा पोर्शन बघूत लास्टवाला. सर याचा उपयोग CTET साठी होईल का, 100% तुम्हाला हे जे बेसिक आहे ना, हे CTET नाही UPSC जरी तुम्ही दिलात तरी त्याला लागतंय. हे जे आहे हे पूर्ण बेसिक आहे, म्हणजे तुम्हाला ह्याचा कुठं काय लागेल काही सांगता येत नाही. 1 मिनिट हां, सर जे ऑनलाईन क्लास करताय त्यांना पण वर्कबुक मिळेल का आणि कसे. यस, जे जे मुलं जॉईन केलेले आहेत त्या मुलांना, सर्व मुलांना त्या वर्कबुकच्या PDF मिळतील. आणि ते PDF मग तुम्ही कुठेही राहा, महाराष्ट्रात राहा, भारतात राहा, तुम्ही कुठेही राहा, आपण काय करायचं त्या PDFची प्रिंट काढून घ्यायची आणि आपला जे चॅप्टर चालू आहे ते वर्कबुक आपल्या समोर असावं आणि इकडे जे चालणार आहे तेच तुमच्या वर्कबुकमध्ये असेल. ओके. आणि याच्यासोबत तुम्हाला 500 प्रश्न मिळतील ते सोडवण्यासाठी. ते प्रश्न कोणते असतील, TCS IBPS लेवलचे असतील. आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील कोणी तर त्यांना पोलीस भरतीच्याच लेवलचे असतील. पोलीस भरतीची बॅच वेगळी आहे, ही बॅच वेगळी आहे. ओके. हां, सेकंडचं 7. ओके. चला आता एवढं एकदा करू का, हे चॅप्टरमध्ये येणारच आहे. चॅप्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथेही कळणारच आहे. पहा आता याचं उत्तर कसं काढायचं बरं. ह्या 32चं तर वर्गमूळ निघत नाही आणि 8चं पण वर्गमूळ निघत नाही. एका वर्गमुळात तुम्ही असं लिहू पण शकत नाही. हे नियम मी कालच सांगला, हे लिहिता येत नाही. ओके. हां, मग कसं करायचं पहा. ह्या 32ला मी असं लिहू शकतो का की 16 गुणिले 2 आणि याला काय लिहू शकतो 4 गुणिले काय 2 है ना. 16चं वर्गमूळ काय निघतं 4, 2चं निघतं का नाही, तसंच ठेवा. प्लस इथं काय,
हां 4चं निघतं 2, या 2चं निघतं का नाही, तसंच ठेवा. मग 4 आंबे प्लस 2 आंबे हे सारखंच आहे ना, मग आपण काय म्हणायचं 4 आंबे प्लस 2 आंबे, किंवा संख्यांची बेरीज आली 6 आणि पुढचं आहे तसंच ठेवा. हे याचं काय येतं 2, याचं काय येतं 5, हे तर लईच लहान लेकरासारखं झालं है ना. मग हे काय आलं तुमचं 7. सेम याला एक मांडून दाखवा. हे दिशा चॅप्टरमध्ये आहे बघा हे. हां तर काय लिहिणार याला 11 गुणिले 4. 11चं निघतं का 4चं, 4चं वर्गमूळ 2, आणि 11चं निघतं का नाही, मग हे आलं याचा आन्सर. ओके, हे आलं आन्सर. झालं. यस. चला हां संख्या वाढत वाढत चालले बघा. दररोज नवीन नवीन विद्यार्थी येत आहे. मग जे जे उशिरा आलेत ना त्यांनी मागचे एकदा क्लिअर करून घ्या. ओके, क्लिअर करून घ्या. यस, सगळ्यांची उत्तरं त्यांनी एका ह्याच्यात सांगितले. बरोबर आहे, बरोबर आहे. यस 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 झाले. हां ओके. चला मग आता उद्याच्या लेक्चरला काय होईल एकदा ते बघूत. आपण आज एकक स्थानचा अंक घेणार होतो, परंतु ह्याच्यामध्येच पूर्ण लेक्चर गेले. आता लास्ट बेसिकमधला एक भाग असेल ते म्हणजे तुमचा एकक स्थानचा अंक काढणे. ओके, एकक स्थानचा अंक काढणे तो झाला की मग तुमचा बेसिकवाला भाग पूर्ण होतो. नंतर मग आपण चॅप्टरकडे जाणार आहोत. चला, झालंय. काही डाऊट असेल तर विचारा, नसेल डाऊट तर सर्वांना गुड नाईट. यस, काहीतरी म्हणताय बघा. सर पोलीस भरतीच्या बॅचमध्ये तुमचे लेक्चर असतील ना? असतील ना. एक मिनिट. हां मागचे क्लास दिसत नाही सर, कुठे पाहावे? खूपच सोप्या पद्धतीने सांगतात सर, थँक्यू. ओके, धन्यवाद. मागचे लेक्चर तुम्हाला बेसिकमध्ये पाहायला मिळतात. आता तुम्ही हे ज्यानं ज्या कोर्समध्ये आहे कदाचित त्या कोर्समध्ये बेसिकवाले येऊन जातील, आणि नसेल तर शिंदे सरांचा अंकगणित बुद्धिमत्ता आणि भूमिती मिळून असा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये जाऊन पण तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू थँक्यू म्हणाले सर्वजण. ओके, सर्वांना काही डाऊट आहेत बघा काहीतरी? यस 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 यस, बेसिक सगळं क्लिअर झालं पाहिजे बघा. यस, धन्यवाद धन्यवाद ठाकरे साहेब, धन्यवाद धन्यवाद. सर तुमचं कालचं लेक्चर तुम्ही नाही दिसत. दिसतंय 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 सर, केव्हापासून लेक्चर चालू आहे? मला वाटतं आपलं हे तिसरं लेक्चर आहे. आपल्या ह्या ॲपमध्ये आपलं हे तिसरं लेक्चर आहे. हां, आणि मी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये कंटेंट तिथे दिलेला आहे काही चॅप्टरचा, आणि काही चॅप्टरचं चालू आहे रेकॉर्डिंग. दिवसाला 4-5 लेक्चर होत आहे. 2 दिवसामध्ये एक चॅप्टर कव्हर होऊन ते रेकॉर्ड करून मी देतोय, आणि लाईव्ह पण एक लेक्चर डेलीचं असेल. यस, उद्या आहे का सर लेक्चर? यस करेक्ट, 8 वाजता उद्या पण आहे. यस 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 यस. चला आता ओके, सर्वांना गुड नाईट, धन्यवाद.